तुमचा अतिरिक्त खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक दोन्ही पंच. सामना सुरू होतोय. विशाल तर गोलंदाज सज्ज होतोय तो विशाल गावकर. सलामीची जोडी. पापा 11 लवकर या, तुमचा अतिरिक्त खेळाडू. सामना सुरू झालाय. पहिला चेंडू एक सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय तो बाउंड्रीला चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर चौकारानं एक हाफ वॉली चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका, चौकारानं धावांचं खातं सुरू होतंय मैदानात. ते नाणेफेक जिंकली धाडसाकळ क्रिकेटर्सनं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पापा 11 केरी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. प्रवीण आणि नॉन स्ट्रायकरला सिद्धेश. प्रवीण आणि सिद्धेश ही सलामीची बिनीची जोडी मैदानात सज्ज होते. आडव्या बॅटनं टलवायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धावे बरोबरच धावफलक मात्र पोहोचतोय तो 5 धावा. सामना 5 षटकांचा. तुमच्यासाठी 25 मिनिटं. 20व्या मिनिटाला 5वं षटक. काल पेनल्टी दिली गेली या स्पर्धेदरम्यान, आणि जर सामना बरोबरीत संपला तर सुपर ओव्हर. त्याचबरोबर फलंदाज बाद झाल्यानंतर 90 सेकंदामध्ये दुसरा बॅटर हा मैदानात पिचवर पोहोचला पाहिजे. ओव्हरपेच चेंडू, फसलाय फटका, मिड ऑफला एक साधा सोपा झेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपतोय. पहिला गडी तंबू मध्ये परततोय तो पापा 11 केरी क्रिकेट संघाचा. एक दर्जेदार स्पर्धा. 7वं आयोजन. गणपती वॉरियर्स म्युन्सिपालिटी संघ, पंचायत संघ या स्पर्धेत खेळतायत. कालचा पहिला दिवस. एक सामना कालच्या दिवसात नक्की शिल्लक राहिलाय, तो रविवारी सकाळी टेक 9 वाजता होईल. परंतु त्या अगोदर आज दुसरा दिवस, आणि आज मात्र अगदी नियोजित वेळेत सामना सुरू झालाय. येणारे संघ सेल्डेम ब्लास्टर्स, जे पंचवाडी, त्याचबरोबर शौर्य स्ट्रायकर्स ओल्ड गोवा, साई गणेश आणि मॅकलन स्पोर्ट्स हे आज या स्पर्धेत सहभागी झालेत. त्याचबरोबर 2 संघ सामना जिंकतायत, ते म्हणजे सत्यादेवी फ्रेंड सर्कल आणि आरवी 11 कोरगाव. हे 2 संघ मात्र पहिला सामना जिंकतायत आपला प्राथमिक फेरीचा. त्यानंतर तिसरी लढत पापा 11 केरी विरुद्ध धाडसाकळ क्रिकेटर्स मार्सेल या 2 संघादरम्यान. दोन्ही दर्जेदार संघ. न्यू बॅटर मैदानात सज्ज होतोय जयेश. पुन्हा एकदा एक संधी, झेल टिपायची, झेल टिपला जातोय कव्हर पॉइंटला. लागोपाठ दुसरा गडी तंबू मध्ये परततोय तो पापा 11 केरी क्रिकेट संघाचा. ऑन हॅट्रिक. कालच्या दिवसात हॅट्रिक नक्कीच 4 वेळा संधी निर्माण झाली, परंतु हॅट्रिक काही झाली नाही. काल 3 फलंदाज अर्धशतकापासून पण थोडेसे दूर राहिले. खास करून पुनाजी कलंगुटकरने 2 मोठ्या खेळी केल्या, परंतु तोही अर्धशतक काही टोलवू शकला नाही. आणि एक फलंदाज 49 धावावर पण तंबू मध्ये परतला. परंतु बघूया आजच्या दिवसात हॅट्रिकची संधी मात्र मैदानात निर्माण होते. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो विशाल गावकर, आणि न्यू बॅटर मैदानात दीपक हा सज्ज होतोय. न्यू बॅटर पापा 11 क्रिकेट संघाकडून दीपक आर्लीकर सज्ज होतोय. प्रवीण केरकर आणि दीपक आर्लीकर हे 2 बॅटर मैदानात. गोलंदाज विशाल ऑन अ हॅट्रिक. बघूया हॅट्रिक होते का मैदानात. 2 पंच दिसत आहेत, दिनेश नाईक आणि त्याचबरोबर ॲलिस्टेन डिमेलो. आल्या आल्या अल्टी पलटी, एक सुंदर फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय तो पहिल्या टप्प्यानंतर चौकारासाठी 4 धावांसाठी. हॅट्रिकचा चेंडू. बऱ्याच वेळा बरेच फलंदाज सावध पवित्रा घेतात, डिफेन्सिव्ह फटका खेळतात, परंतु हा खेळाडू मात्र आल्या आल्या एक स्विच हिट करतोय. एक्स्ट्रा कव्हरला मिळत आहेत त्या 4 धावा. चौकारानं आपलं खातं सुरू करतोय फलंदाज दीपक आर्लीकर. धावफलक मात्र पोहोचतोय तो 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पापा 11 केरी प्रथम फलंदाजी करताना. यावेळी मात्र फलंदाज अडचणीत सापडतोय. ती
चूक ज्यावेळी मात्र जे पहिल्या चेंडूवर नक्कीच झाली होती, परंतु दुसराही चेंडू त्याच प्रकारे टोलवायचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय, ओव्हर हॅट्रिक होते मैदानात, म्हणजे तिसरा गडी तंबूमध्ये परततोय. दाटसाकळ क्रिकेटर्स संघ चांगली सुरुवात करतोय गोलंदाजीत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात विशाल गावकर 3 गडी बाद करतोय प्रतिस्पर्धी संघाचे. पापा 11 क्रिकेट केरी क्रिकेट संघ थोडीशी मी म्हणेन की नाजूक अवस्था मैदानात, अवघ्या 9 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. भरपूर बक्षिसांची खैरात, शेवटच्या दिवशी प्रेक्षकांसाठी पण बक्षीस. आणि ही स्पर्धा अजय सर खरोखर आम्हाला पण खूप वेळा आठवणीत राहते. कधीतरी फिरताना असे तर रस्त्यात एखाद जाताना आम्ही सुद्धा एखादा खूप टक्कल मला माणूस दिसला की तुमची आठवण येते. एखादी नोट कंडक्टरकडे देताना किंवा दुकानदाराकडे देताना जर खराब असली तर त्यावेळी तुमची आठवण येते. दाढीवाला किंवा एक अगदी कधीतरी आपण जातो त्यावेळी एखादं फुटलेलं चप्पल असतं पायात. पंचांचा मैदानात इशारा होतोय तो या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा, म्हणजे दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतोय. आणि अष्टपैलू खेळाडू सज्ज होतोय तो आपल्या बॉलिंग मार्कवर. मोहित गावकर हा एक दर्जेदार खेळाडू आहे, कारण मोठ्या स्पर्धा खेळतो. लोकल क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट आणि त्याचबरोबर मोठ्या स्पर्धांचा अनुभव हा थोडासा वेगळा असतो. हा खेळाडू मोठ्या स्पर्धा खेळतो, तो सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मोहित गावकर. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांचा. दुसरं षटक मैदानात सुरू होतोय. फुलटॉस चेंडू भिरकावलाय, मिड विकेटला एक उत्तुंग फटका. चेंडू सीमा पार, षटकारासाठी 6 धावांसाठी. जी चूक सुरुवातीला मगाशच्या सामन्यात काहीशी घडली शौर्य क्रिकेटर्स मडकई क्रिकेट संघाकडून, म्हणजे 4 फुलटॉस आणि त्यावर 4 मोठे फटके निघाले, ते महागडे ठरले. आणि आले आले पहिला चेंडू थोडासा वॉर्मअपचा चेंडू, कदाचित यॉर्करचा प्रयत्न, परंतु चेंडू फुलटॉस. आणि या फुलटॉस चेंडूला मात्र फलंदाज प्रवीण केरकर अगदी योग्य सजा देतोय, षटकारानं 6 धावांनी. पुन्हा एकदा एक सुंदर फटका, बॅकफुटला येतोय, पंचा फटका, लॉंग ऑन बाउंड्रीला षटकार, 6 धावांसाठी. 2 मोठे फटके पहिल्या सुरुवातीला 2 चेंडूवर, म्हणजे नक्की थोडासा दबाव हा गोलंदाजावर असेल. पहिल्या षटकात चांगली सुरुवात, परंतु दुसऱ्या षटकात मात्र पापा 11 केरी क्रिकेट संघ बऱ्यापैकी कमबॅक करतोय. खन्ना सुपरचा चेंडू आहे, चांगल्यापैकी एक बॅटिंग विकेट आहे, म्हणजे लेदर क्रिकेट खेळा किंवा टेनिस क्रिकेट खेळा. आउटफील्ड अतिशय सुंदर या मैदानावर. बॅकफुटला येतोय, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या कडेला लागतोय चेंडू. यावेळी मात्र फटका थोडासा मिसटाईम होतो. यष्टीरक्षक येतोय झपकन आणि निर्धाव चेंडू बरोबरच गोलंदाज मोहित गावकर आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. खरोखर एक चांगली स्पर्धा. आणि आमचे जे बॉल बॉयज आहेत, लाईनमन आहेत, आमचे मेंबर आहेत, तुमचं पण अभिनंदन. पुन्हा एकदा एक खराब चेंडू, फुल टॉस चेंडू, स्क्वेअर लेगला, चेंडू सीमा पार, चौकारासाठी 4 धावांसाठी. मोहित गावकर थोडासा मी म्हणेन की या षटकात महागडा ठरतोय, कारण त्याच्याकडनं जी अपेक्षा होती कर्णधाराला, संघाला, ती कामगिरी होत नाही त्याच्याकडून. फुलटॉस चेंडू वारंवार टाकले जात आहेत आणि या फुलटॉस चेंडूवर चौकार षटकारांची आतषबाजी पापा 11 केरी क्रिकेट संघ करतोय. एक जमिनीलगतचा फटका, ऑफ ड्राईव्हचा, मिड ऑफला क्षेत्ररक्षक फेक होते, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित नॉन स्ट्रायकरला फलंदाज पोहोचतोय. 2 चौकार, 2 या ठिकाणी षटकार आतापर्यंत प्रवीण केरकरच्या बॅट मधनं निघतायत आणि धावफलक मात्र पुढे सरकतोय. एक लोअर फुल टॉस हलकेच खेळून काढतोय. पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव. टोटल स्कोर 27, लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद 27 टोटल स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओवर इन प्रोग्रेस. 2 संघ पुढे सरकतायत, पहिला सामना जिंकतायत. सथ्यादेवी फ्रेंड सर्कल आणि आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ. सथ्यादेवी हा नायबाग परिसरातील एक संघ, अगदी म्हणजे ज्या ठिकाणी हद्द संपते त्याच ठिकाणी. तर दुसऱ्या बाजूने आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघ हाही जवळपास अगदी
आमच्या लगतचे असे हे दोन्ही संघ आज प्राथमिक फेरीचा सामना जिंकतायत आणि त्यानंतर सामना रंगलाय मैदानात तो पापा 11 केरी विरुद्ध धाडसाकळ क्रिकेटर्स. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजीत आणखी एक बदल होतोय तो बहुधा जयेश हळदणकर हा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. 27 लॉस ऑफ 2 विकेट कॉम्पिटिशन आफ्टर 2 ओव्हर. एक मनगटी फटका, कलात्मक फटका, शॉर्ट पाईन लेगला क्षेत्ररक्षक, एक सिंगल. म्हणजे समोरच्या फलंदाजाला जास्त संधी देतोय कारण माहिती आहे समोरचा फलंदाज मोठे फटके मारतोय त्याचमुळे प्रवीण केरकरला जास्त संधी फलंदाज देतोय. ओ मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, मिस टाइम फटका, स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतोय, झेल टिपला जातोय आणि बऱ्याच वेळानंतर तिसरा हादरा बसतोय तो पापा 11 केरी क्रिकेट संघाला. भरवशाचा खेळाडू ज्याने 2 चौकार 2 षटकार टोलवले तो प्रवीण केरकर मात्र तंबूमध्ये परततोय. आल्या आल्या आपल्या पहिल्या षटकात या ठिकाणी जयेश हळदणकर आणखी एक मोहरा टिपतोय म्हणजे एकंदरीत तिसरा हादरा बसतोय तो पापा 11 केरी क्रिकेट संघाला. आज या स्पर्धेत सेल्डेम ब्लास्टर्स, जे पंचवाडी, शौर्या स्ट्रायकर्स ओल्ड गोवा, साई गणेश बाळली आणि मॅकलन स्पोर्ट्स क्लब कुंभार जुवा हे संघ खेळत आहेत. आणि खास करून साई गणेश बाळली क्रिकेट संघ हा एक अगदी टोकाकडून या स्पर्धेत खेळतोय. खूप दूरवरनं हा संघ येतोय म्हणजे बाळली, त्यानंतर काणकोण आणि अगदी गोवा हद्द संपते. म्हणजे आज एकंदरीत एका बाजूने या टोकाकडून तर दुसऱ्या बाजूने त्या टोकाकडून असे संघ या स्पर्धेत आज खेळतायत. तुमचं अभिनंदन. या स्पर्धेत तुम्ही दाखल होत आहेत. नवीन न्यू बॅटर मैदानात सज्ज होतोय तो केदार. आल्या एक सुंदर लेफ्ट फटका ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय तो केदार सामना करतोय. केदार श्रीमंत. जयेश हळदणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, एक पुलर लेनचा चेंडू हलकाच अपील होतोय पंचांकडे परंतु पंच मात्र अतिशय दर्जेदार चाणाक्ष नजरेनं चेंडूची उंची बघताय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि त्याचमुळे नकार येतोय पंचांचा. सुंदर फटका एक जमनी लगतचा ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला येतोय. थोडीशी मिसफिल्डिंग, एकेरी धाव, दुसऱ्या धावेत एकेरी धावेचं रूपांतर होतंय. थोडंसं मिसफिल्डिंग मैदानात बघायला मिळतंय. 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावांबरोबर धावफलक पोहोचतोय तो 31 लॉस ऑफ 3 विकेट. 31 धावात 22 धावांचा वाटा हा प्रवीण केरकरचा. उर्वरित फलंदाज आतापर्यंत 9 धावा. बघूया तिसरं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो जयेश हळदणकर. यावेळी मात्र एक घणाघाती फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. आमचा डिझीमॅन आज बहुतेक मूड मध्ये दिसत नाही. हरकत नाही, कदाचित आज उपवास असेल, संकष्ट आहे त्यामुळे कदाचित, परंतु हरकत नाही डिझीमॅन, तुमचं पण धन्यवाद. षटकाराबरोबर धावफलक पोहोचतोय तो 37 लॉस ऑफ 3 विकेट. पापा 11 केरी क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 37 लॉस ऑफ 3 विकेट. उरलेत 12 चेंडू. काल मोठ्या धावसंख्येचे सामने बघितलेत. बरेच सामने 60-62 अशा धावसंख्येपर्यंत बघितलेत आणि दुपारच्या सत्रात एक सामना बरोबरीत संपला. दोन्ही कॅप्टन, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. 25 मिनिटं 20व्या मिनिटाला तुमची 5वी ओव्हर सुरू झाली पाहिजे. काल पेनल्टी दिली गेली हे तुम्ही दोन्ही कॅप्टन प्लीज नोट करा. आणि खास करून अभिनंदन अशासाठी की सर्व कॅप्टन आणि खेळाडू आपली योग्य वेळ पाळतायत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. कारण मित्रांनो वेळेला खूप महत्व आहे आणि ते अगदी जर लहानपणापासून आपल्या अंगात असलं तर भरपूर वेळा त्याचा फायदा होतो. गोलंदाजीत बदल होतोय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. शुभम गुप्ता सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी. शुभम गुप्ता आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पांगवलंय. लॉंग ऑन मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, ऑफसाइडला लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक गल्लीला दिसतोय, एक मिड ऑफला सर्कल मध्ये, एक शॉर्ट पाईन लेग.
आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स शॉट अगदी वर येतोय चेंडू षटकारासाठी 6 धावांसाठी थोडासा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण फक्त एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेबरोबरच टोटल स्कोर मात्र पोहोचतोय तो 44 44 धावा 3 गडी बाद 44 लॉस ऑफ 3 विकेट 4th ओव्हर इन प्रोग्रेस. शुभम गुप्ता आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक सुंदर फटका गॅप मध्ये चेंडू बघूया चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीला चौकारासाठी 4 धावांसाठी. बरोबर केली जाते खेळाडूकडून 4 धावा मिळत आहेत एकंदरीत. पुन्हा एकदा पापा 11 केरी क्रिकेट संघ या चौकाराबरोबरच पुढे सरकतोय तो 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 48 लॉस ऑफ 3 विकेट. पुढे सरसावतोय मोठा फटका टोलवायचा प्रयत्न बॅटची बाहेरची कड घेतोय चेंडू आता तो गलीच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा सहजगत एक धाव हे दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत 49 लॉस ऑफ 3 विकेट. चौथा षटक सामना 5 षटकांचा 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज शुभम गुप्ता राईट आर्म ओव्हर द विकेट. एक 18-20 पावलांचा रनअप आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडासा मिस टाइम फटका हवेत बघूया बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु होत नाही. फेक होते यष्टिरक्षकाच्या दिशेने फक्त एकेरी धावेवर और इसी के साथ पापा 11 क्रेजी क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए. 4 विकेट पर 50 रन 4 गडी बाद 50. एक वाईड यॉर्कर बघूया चेंडू यष्टिरक्षकच्या मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक चूक करतोय मिस फिल्डिंग. एक धाव दुसरी धाव आणि चेंडू बहुधा बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 22चा येतोय. मिळत आहे 4 धावा पापा 11 केरी क्रिकेट संघाला या चौकाराबरोबरच 54 लॉस ऑफ 4 विकेट. धन्यवाद अजय सर. तुम्ही त्या बाजूला जातायत तर थोडीशी एक बरोबर 3 गाड्यांच्या मध्ये एक पाठमोरी गाडी आहे ती थोडस फ्लॅश पडतोय त्या गाडीचा. थँक्यू. तर एकंदरीत 4 षटक समाप्त होत आहेत. चौथ्या षटकानंतर टोटल स्कोर 54 लॉस ऑफ 4 विकेट. कॉम्पिटिशन आपला 4th ओव्हर लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रसाद हरले सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. ओव्हरपिच चेंडू टोलवायचा प्रयत्न हलकाच अपील होतोय पंचांकडे. दोन्ही पंच या ठिकाणी मात्र थोडीशी चर्चा करतायत आणि बघूया कालच्या दिवसात पण हे चित्र दिसलं आपल्याला बघायला मिळालं आणि खूप चांगली गोष्ट आहे क्रिकेटसाठी कारण थोडीशी बातचीत हवी जसे खेळाडू दरम्यान. आणि पंच मात्र इशारा करतायत की फलंदाज नॉट आउटचा.
काही निर्णय भरपूर अवघड असतात मैदानात, परंतु खूप चांगली गोष्ट की दोन्ही पंच बातचीत करतायत. सुरेख फटका, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, लॉंग ऑन बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल कंप्लीट केली जाते भरकन दोन्ही फलंदाजांदरम्यान. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. 55 टोटल स्कोर, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सुंदर फटका, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. मगाशी RB11 कोरेगाव क्रिकेट संघाकडून एक सुंदर झेल टिपला गेला फॉलो थ्रू मध्ये. निखिल सुंदर झेल टिपतोय निखिल RB11 क्रिकेट संघाकडून. यावेळी संधी होती नक्कीच प्रसाद हरलेसाठी, परंतु चेंडू हातातून निसटतोय, धाव काही मिळत नाही. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. टोटल स्कोर 55, लॉस ऑफ 4 विकेट. फुलरलेनचा चेंडू टलवायचा प्रयत्न, एक संधी, फलंदाज बाद होतो या ठिकाणी, अडचणीत सापडतोय स्ट्राईकला, धावबाद होतो. एक अचूक फेक गोलंदाज प्रसाद हरलेची बसतोय 5वा हादरा. तो पापा 11 केरी क्रिकेट संघाला डीजे. न्यू बॅटर कल्पेश. ऑप्टमच्या भरपूर बाहेर, पंच दोन्ही हात समांतर करतायत. वाईड बॉलचा इशारा होतोय. पुन्हा एकदा एकेरी धावीची भर धावसंख्येत पडते. 56, लॉस ऑफ 5 विकेट. 56 रन 5 विकेट के नुकसान पर. कल्पेश न्यू बॅटर. बॅटची कट घेतोय फ्लाइंग स्लिपला, परंतु पहिल्या टप्प्यानंतर चेंडू कलेक्ट केला जातोय. एकेरी धाव पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. शेवटचा षटक, लास्ट ओव्हर, परंतु एक चांगली गोलंदाजी मैदानात. प्रसाद हरले आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सुंदर फटका, डीप स्क्वेअर लेगला एक गगनचुंबी फटका. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जातोय, तो सीमा पार. षटकारासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोठक. पापा 11 केरी क्रिकेट संघ मजल मारतोय तो एकंदरीत बहुधा. डीजे थँक्यू. 63 धावा म्हणजे टोटल स्कोर 63, आणि टार्गेट समोर ठेवलंय ते धाडसाकळ क्रिकेटर संघासमोर 64. 64 धावांचा टार्गेट हे समोर. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 22 धावांचा वाटा हा प्रवीण केरकरचा. त्याचबरोबर विशाल अगदी सुंदर फटकेबाजी करतोय आपल्या टीमसाठी. विशाल गावडे एक निर्णायक खेळी करतोय. 2 षटकार 1 चौकार. केदारच्या बॅटमधनं 1 षटकार निघतोय, आणि बघूया ही धावसंख्या कशा प्रकारे पार करतोय. 64 धावा की त्यापासून पापा 11 केरी क्रिकेट संघ या संघाला रोखतोय. काय घडतंय या मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा जय भोसले यांना.
कर्णधाराने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. आमंत्रित केलं जात आहे दोन्ही संघांना. सत्या देवी विरुद्ध RV11 कोरगाव. धन्यवाद अशोक। आज के दिन का ये महत्वपूर्ण मुकाबला पापा 11 केरी और दार साकर क्रिकेटर्स के बीच में। पहले बल्लेबाजी करते हुए पापा केरी टीम ने रन बनाए 63, जीतने के लिए 64 रनों का लक्ष्य रखा है दार साकल के सामने। दोनों टीमों की अगर बात की जाए, भारी भरकम बल्लेबाजी है दोनों टीमों के पास, लेकिन देखना पड़ेगा क्या पीछा कर पाएगी 64 रनों का इस मैदान पर। 30 गेंदे 64 रन, 2 ओवर वो 12 गेंदे काफी महत्वपूर्ण रहेगी। उन अगर 12 गेंदों में ज्यादा रन निकले तो आसानी रहेगी यहाँ पर दार साकल टीम को। अगर वो 12 गेंदे अच्छी गेंदबाजी करी पापा 11 केरी टीम ने तो जीतने के आसार उनके ज्यादा बढ़ेंगे। देखना है आगे चलकर क्या होता है, क्योंकि इस मैदान के बीच में कल से हमने देखे हैं कम कम टोटल के मुकाबले भी हमेशा रोमांचक होते हुए आखिरी गेंद तक मुकाबला जाता हुआ हमने देखा, और बड़े टोटल का मुकाबला तो रोमांचक होता ही है। कुछ कोई भी मुकाबला यहाँ पर एक तरफा देखने को नहीं मिला, लेकिन देखना पड़ेगा इस मुकाबले में क्या लिखा है, क्या छिपा है अब तक के इस प्रतियोगिता के दौरान। प्रारंभिक जोड़ी मैदान में मोहित और विशाल, और गेंदबाजी के लिए भी है विशाल। पहला ओवर पावर प्ले का, अनिवार्य पावर प्ले का ओवर, 2 खिलाड़ी जो कि 30 यार्ड घेरे के बाहर रखने की अनुमति है, यानी कि बल्लेबाज के पास वो 12 गेंदों का मौका रहेगा बड़े शॉट खेलने का। वो बैटिंग पावर प्ले का ओवर रहेगा ना, वहां पर तो काफी मौका रहेगा, लेकिन यहाँ पर 2 खिलाड़ी है सिर्फ, और मैच शुरू होने का अंपायर का इशारा। पहले ओवर की पहली गेंद लेकर हमारे दाहिने तरफ से गेंदबाजी के मोर्चे पर विशाल निकलते हुए। पहली गेंद बाई टक स्ट्रोक लगाने की कोशिश, लेकिन फील्डर को ढूंढ लिया, सीधा निकली उसके हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। ये तो शॉट बैठक स्ट्रोक हमेशा कृष्णा सातपुते का पैटर्न शॉट कहा जाता है, लेकिन आजकल हर एक टीम में एक आध दो बल्लेबाज ऐसे होते हैं ये बैठक स्ट्रोक लगाने के लिए जाने जाते हैं और सफल भी होते हुए नजर आते हैं। इस बार निकले ऑफ साइड का एक सुंदर बेहतर स्ट्रोक, लॉन्ग ऑफ कवर की दिशा से गेंद निकल रही है सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पहला चौका निकल रहा है मोहित के बल्ले से। अकेला काफी फासला तय करना है फील्डर को, पहला रन पूरा करते दूं तब तक गेंद निकलते हुए डीप स्क्वायर की सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए बैक टू बैक बाउंड्रीज। और देखने में तो मजा आ रहा है शॉट में, लेकिन थोड़े से चोटिल नजर आ रहे हैं, मसल्स प्रॉब्लम यहाँ पर नजर आते हुए।
थोड़े से चोटिल हो गए थे मोहित, और जिसके चलते हुए थोड़ा सा खेल रुका था। दो चौके उनके बल्ले से निकले। 8 रन टोटल स्कोरबोर्ड पर। 64 रनों के जवाब में 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। विशाल फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार होते हुए सामना करेंगे मोहित। फिर एक बार इस बार उठा कर खेला, हवा में गेंद है, खिलाड़ी वहां पर पहुंचे भाई, थोड़ी सी देरी हो गए, थोड़े से पहले लेट हो गए। शायद यहां पर भाग लेते, थोड़ा सा स्टार्टअप ले लेते तो गेंद तक पहुंच पाते। शायद पहला उन्हें पता नहीं था गेंद कहाँ है, फिर जब तक जाना चाहते थे तब तक काफी देर हो चुके हैं। अब अगला मुकाबला होगा ऑरेंज जर्सी वर्सेस ब्लू जर्सी। दोनों ही नजदीकी टीमें, पेडनेम तालुके से बिलोंग करने वाली ये दोनों टीमें, RV11 कोरगांव और फ्रेंड सर्कल सत्या देवी फ्रेंड सर्कल पेडनेम की टीम। ये मुकाबला तगड़ा होगा क्योंकि दोनों टीमों के पास बहुत ही शानदार गेंदबाजी और बल्लेबाजी मौजूद। ओ ये देखिए, खड़े खड़े खेला हुआ स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से निकलते हुए 6 रन के लिए इनिंग का पहला छक्का। इस ओवर का एक तीसरा बड़ा शॉट, टोटल पहुंचा अब मात्र 15 रन पर। टोटल स्कोर बोर्ड पर Satyadevi Friend Circle won the toss and elected to bat first. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला सत्या देवी फ्रेंड सर्कल पेडनेम टीम का। ओ ये गजब का स्ट्रोक, हवा में खिलाड़ी डीप पे तैनात है, गेंद को रोकने की कोशिश जब तक करते, उठाते थ्रो करते, तब तक दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए 2 रन के साथ साथ पहला ओवर समाप्त पावर प्ले का होता हुआ। टोटल जो है 17 रन। जिस तरह की शुरुआत चाहिए थी उस तरह की शुरुआत पहले ओवर में निकल चुके हैं। अभी वो बैटिंग पावर प्ले की 6 गेंदें बाकी है, साथ साथ 24 गेंदों का खेल अभी भी बाकी है। टोटल स्कोर बोर्ड पर और बैटिंग पावर प्ले का इशारा, सब खिलाड़ी 30 यार्ड घेरे के अंदर रहेंगे और ये 6 गेंदे काफी महत्वपूर्ण। जिस तरह से पापा 11 केरी ने उसी ओवर में ज्यादा रन बटोरे थे, शायद वैसी बल्लेबाजी करनी पड़ेगी। स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज मोहित, जो छोटे से चोटिल है लेकिन बल्लेबाजी 2 चौके लगाकर खेल रहे हैं, उनके ऊपर काफी दारोमदार। और गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रसाद इस बार खड़े खड़े खेला, हवा में खड़ी हो गई है गेंद, खुद गेंदबाज गेंद के नीचे आते हुए और एक शानदार आसान कैच। चोटिल होने के कारण यहां पर थोड़ी सी ताकत नहीं, टाइमिंग नहीं और प्लेसमेंट नहीं, वापस आ रहे हैं, करा रहे हैं। थोड़े से चोटिल, बहुत ज्यादा बड़ी चोट वहां पर जब बैठक स्ट्रोक खेला था। पहले विकेट का बदन 17 रन स्कोर बोर्ड पर। इस ओवर के 5 गेंदों का खेल अभी भी बाकी। न्यू बैटर प्रसाद मैदान पर। एक विकेट निकला, पहली जोड़ी यहाँ पर टूटती हुई। शानदार 2 चौके के साथ शुरुआत करते थे, थोड़ी सी चोट की वजह से उनको वापस जाना पड़ा मोहित को। प्रसाद आए न्यू बैटर मैदान पर। फुल टॉस गेंद इस बार खेला, ये तगड़ा स्ट्रोक सीधा कमेंट्री बॉक्स के नजदीक, गेंद निकलती हुई 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए कुछ इंच अगर और दूर चली जाती तो ये 6 रन बन जाते।
प्रसाद बल्लेबाज भी प्रसाद, लेकिन प्रसाद मिल रहा है गेंद को। बड़ा शॉट निकला पहली फुल टॉस गेंद पर, एक विकेट निकली, उसके बाद एक चौवा निकला। ये रिवर्स अटैम्प, अल्टी पल्टी वाला स्ट्रोक, फिर एक बार गेंद निकलते हुए थर्ड मैन सीमा क्षेत्र से बाहर, 4 रन के लिए बैक टू बैक बाउंड्रीज। लगे एक गेंद जाया गई थी पहले, लेकिन उसके बाद तुरंत वापसी करी है। जो कि बात की जाए दाड़ सकल टीप दे, बड़े टोटल का पीछा किया जा रहा है। टोटल जो कि पहुंचा अब 25 पर। प्रसाद फिर एक बार गेंदबाजी के लिए, बल्लेबाज भी है प्रसाद। ओ बाइटेक स्ट्रोक लगाने की कोशिश, इस बार टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। अच्छी गेंदबाजी का दायित्व तो निभा रहे, वापसी करी है। 2 चौके भाग बैक टू बैक लगने के बाद दबाव में थी गेंदबाजी, लेकिन ये गेंद से थोड़ा सा हौसला बढ़ेगा, आत्मविश्वास बढ़ेगा और फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए। फील्डिंग की सजावट टीसीआर घेरे के अंदर है सभी खिलाड़ी, क्योंकि ये गणपति ओवर है। आगे निकले थे खेलने के लिए, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, हड़बड़ाहट की परिस्थिति, शायद बॉलर गेंद को पकड़ लेते और हिट करते तो वापस जाना पड़ता बल्लेबाज को, लेकिन बाल बाल बचे यहाँ पर, कोई रन नहीं। 2 गेंदें डॉट निकली, पहली गेंद के ऊपर निकला था विकेट, दूसरी और तीसरी गेंद के ऊपर लगे थे चौके, और उसके बाद की ये 2 गेंदें डॉट निकली। जो बड़ा ओवर चाहिए था वो बड़ा ओवर अब तक निकला नहीं है। 2 चौके लगे कोई बात नहीं है, लेकिन ये बड़ा ओवर नहीं कहा जाएगा, क्योंकि इस ओवर में आपको 20-25 का आंकड़ा तो छूना ही था, लेकिन जाया गई ज्यादा गेंदे। और फिर एक बार प्रसाद इस ओवर के आखिरी गेंद लेकर, शॉर्ट ऑफ लिंक की गेंद, एक लाजवाब स्ट्रोक डीविक स्केल के ऊपर से 6 रन के लिए तगड़ा स्ट्रोक। ओवर समाप्त, दूसरा 2 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। टोटल पहुंचा 31 रन पर। दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। 64 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये एक गडी बाद होतोय तो मोहितच्या रूपानं। 2 लागोपाठचे चौकार ठोकल्यानंतर बैठक फटका खेळण्याच्या नादामध्ये पायाला थोडंसं जखम होते आणि त्यानंतर मात्र जखमी अवस्थेत एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेल देऊन मात्र तंबूच्या दिशेने त्याला परतावं लागतंय। त्यानंतर मात्र आल्या आल्या प्रसाद एले लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती एक उत्तुंग षटकार ठोकतोय, त्यामुळे 31 धावा पर्यंत मजल मारतो पहिल्या 2 षटकात। आता उरलेत 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे दाडसाखळ संघाला। दाडसाखळ क्रिकेटर संघ हा आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला संघ, पापा 11 केरी संघ मी म्हणे 10-15 धावा थोडासा कमी बनवतोय, मात्र याही पर्याप्त धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी करावी लागेल ती पापा 11 केरी संघाला। फिरकी गोलंदाजी, त्यावरती आल्या आल्या डी स्क्वेअर लेगच्या दिशेने केलेला मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी। षटकार बसतोय, षटकाराबरोबर धावसंख्या मात्र पुढे सरकते 37 धावांवरती। म्हणजे मागच्या षटकात जी षटकाराने सांगता केली होती प्रसादने षटकाची, या षटकाची सुरुवात मात्र हा फलंदाज करतोय एका मोठ्या फटक्याने, षटकाराने। परत एकदा स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू, चेंजअप पेस, गती परिवर्तन करतोय। ज्या अनुषंगाने बॅट फिरवली होती, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। पहिल्या चेंडूवरती एक मोठा षटकार बसल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा या चेंडूवरती तरी यशस्वी ठरताना दिसतोय। धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिरावलेली ही 37 धावा। विशाला स्ट्राईकला उंचपुरा असा फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला दिसतोय तो प्रवीण।
शॉर्ट चेंडू यावरती मोठा फटका, ताकदभरा फटका. चेंडू परत एकदा जातो डीप फाईन लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. ती 43 धावा धावफलकावरती. एक चांगली फटकेबाजी या सामन्यात या षटकात पाहायला मिळते. परत एकदा शॉर्ट चेंडू, परत एकदा तसाच फटका. तिसरा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सरळ लांब लचक एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. विशालच्या बॅट मधून हा विशाल षटकार. थँक्यू डीजे. 49 रन्सवरती एकूण धावसंख्या पोहोचते आणि आता मात्र अवघ्या 15 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मोठी धावसंख्या मी म्हणेन ती उभारली गेली होती, मात्र खराब गोलंदाजी या षटकात. परत एकदा अर्ध्या पिच वरचा चेंडू आमंत्रित करतोय फलंदाजाला षटकार ठोकण्यासाठी. चौथा षटकार विशालच्या बॅट मधून. एक लाजवाब फटकेबाजी मैदानावरती आणि याबरोबरच 50 धावाही दाडसाखळ क्रिकेटर संघाच्या पूर्ण होत आहेत. एकूण धावसंख्या पोहोचते ती 55 रन्सवरती. अतिशय सुरेख फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अवघं या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावरती. फुलटॉस चेंडू यावरती मात्र सरळ बॅटने केलेला फटका सरळ साइड स्क्रीन वरती आदळतोय. 6 धावांसाठी. या षटकातील हा 5वा षटकार पाहायला मिळतो प्रवीणचा. केवळ एक चेंडू निर्धाव तर 5 षटकाराने षटकाची मात्र समाप्ती होते आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती 61 धावांवरती. आता मात्र नाममात्र अवघ्या 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हॅलो प्रज्योत देसाई, कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. प्रज्योत देसाई, अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी मार्क वरती सर्वेश. आता मात्र सामना पूर्णपणे एकतर्फी बनवतोय. गोलंदाजी प्रवीण, अक्षरशः गोलंदाजीची पिसं काढली जात आहेत. आखूड पद्धतीचा चेंडू, त्यावर एक मोठा फटका. सामना मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. ही 7 चेंडू मध्ये पूर्णपणे सामना आपल्या बाजूने फिरवलाय. एक लाजवाब फटकेबाजी 5 षटकाराने नटलेली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते ती विशालची. आणि त्यानंतर मात्र या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयी चौकार ठोकतोय तो म्हणजे प्रसाद आणि एका मोठ्या विजयासह पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय दाडसाखळ क्रिकेटर्सचा संघ. वेल डन, वेल प्लेड या ठिकाणी दाडसाखळ क्रिकेटर संघाचं हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पापा 11 केरी संघाचे आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि काही वेळातच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घोषित केला जाईल आणि ओव्हर टू Ajay Bakkar. Thank you, Jay Bhosle. And man of the match goes to Vishal of Dharsakal. So I request our official sir, Vaman Mahekar sir, to hand over the man of the match trophy and also pair of shoes to Vishal of Dharsakal.